तर या ठिकाणी आपण बॅच वगैरे मारतायत, काय याचं मागचं कारण काय? नवीन शासन निर्णयानुसार शासनाचा 27 फेब्रुवारीचा GR आला आहे। त्याच्यानुसार सर्व जनावरांना इयर टॅगिंग करणे फार गरजेचे आहे। इयर टॅगिंग कशासाठी करायची आहे तर जी जनावरं ज्या शेतकऱ्यांची आहे त्यांचं इनाफ प्रणालीवर नोंदणीकृत झालं पाहिजे। त्याच्यासाठी त्यांना आता 1 जूनपासून जी पण जनावरे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ती सगळी जी जनावरे आहेत त्यांना इयर टॅगिंग करणे फार गरजेचे आहे। त्याच्याशिवाय बाजार समितीमध्ये कुठल्याही बाजार समितीमध्ये त्यांची जे आठवडे बाजार भरतात त्याच्यामध्ये त्यांची खरेदी विक्री होणार नाही जर त्यांच्या कानाला बिल्ला नसेल, जर ते रजिस्टर्ड नसतील तर। तसेच बाकी ज्या पशुवैद्यकीय संस्थांचे आहे जसे की दवाखान्यामध्ये आल्यावर ट्रीटमेंट करतो, औषध उपचार करतो, तर ती सुद्धा नोंदणी त्यांना ऑनलाईन करण्यासाठी कानामध्ये बिल्ला असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर जसं की नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर झाडं पडून जनावरांचा मृत्यू होतो नैसर्गिक आपत्तीमध्ये, तेव्हा सुद्धा जनावरांच्या कानाला बिल्ला असणं गरजेचं आहे। त्याच्यावरच त्यांना जे काय नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे। जर जनावरांच्या कानात बिल्ला नसेल तर त्यांना ती नुकसान भरपाई मिळणार नाही। त्याच्यानंतर जे वन्य प्राण्यांचे हमले होतात, हल्ला होतो जसं की बकऱ्यांवर, शेळ्यांवर, मेंढ्यांवर, त्याच्यानंतर मोठ्या जनावरांवर, गाई वासरांवर, पारड्यांवर, तर त्याचं सुद्धा नुकसान भरपाई जर कानामध्ये बिल्ले टोचलेले असतील तरच होईल अथवा नाही होणार। 1 जूनपासून सगळ्यांना कंपल्सरी आहे। त्याच्याशिवाय जनावरांची कुठलीच बिना एअर टॅगिंगची जनावरांची कुठलीच सुविधा पुरवल्या जाणार नाही जर कानामध्ये बिल्ला नसेल। मॅडम, आता जे पशु आपल्या आठवड्या बाजारात आलेले नाही आहेत, जे शेतकऱ्यांच्या घरी आहे, गोट्यावर आहेत, अशा ठिकाणी त्या तिथले पशूंना बॅच लावण्यासाठी काय उपाययोजना आहे? जे पण आपल्या चोपडा तालुक्यामध्ये जवळपास 13 संस्था आहेत आणि एक चोपड्याची अशा 14 संस्था आहेत। चोपड्या अंतर्गत 3 गावं आहेत, बाकी जी आपली संस्था आहे पशुवैद्यकीय दवाखाने त्याच्या अंतर्गत 10 गावं, 8 गावं, 12 गावं अशी गावं आहेत। तर त्या संस्थेचे जे संस्था प्रमुख आहेत त्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्हाला गावोगावी जाऊन जी पण जनावरं आहेत त्यांना बिल्ले टोचायचे। मॅडम, या माध्यमातून आपण जे पशु मालक आहे यांना काय आवाहन करू इच्छिता? मी पशुपालकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की बिल्ला मारल्याने जनावरांचं काही नुकसान होत नाही। ते आपण जर बिल्ला मारायला गेलो तर अपोज करतात की मारू नका, त्यांनी कान खराब होतो, डोळा खराब होतो, पण तशातला काही प्रकार नाही आहे। जर समोरून खराब होतो तर आपण मागून बिल्ला मारू शकतो, पण बिल्ला मारणं गरजेचं आहे। जसं माणसांसाठी आधार कार्ड कंपल्सरी आहे तसं जनावरांसाठी इयर टॅगिंग तो बिल्ला क्रमांक गरजेचा आहे। धन्यवाद।